तर आता मी माझ्या भावासाठी ना ब्रेसलेट साठी राखी शोधते की ती राखी आहे ना कायम घालेल हातामध्ये ब्रेसलेट सारखं. तर आता इथे आजचीच दुकान आहे रोडला तिथे बघते होय असं का नाव टाकून मिळेल ना हो मस्त आहे आपण बघू खूप दर्शन राखी आलेले मस्त छान. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तेच आज मी एक वेगळी रानभाजी दाखवणार आहे, जी तुम्हाला माहिती आहे की नाही. तर आज करणार आहे बाफळीची रानभाजी. बघू शकता. तर ही बाफळीची भाजी आहे. त्याची चटणी पण केली जाते, भाजी पण केली, त्याच्या बियांची चटणी केली जाते. मी दाखवलं होतं तुम्हाला, भाजी पण केली जाते. तर आज भाजी करायची आहे, कशी करायची ते सांगते. आणि तेच काल काय झालं, माझा पिंपल होता ना, हा बघू शकता माझ्याकडून असं फुटला गेला, इतकं रक्त वाहत होतं. तर मी कस तरी ते हळद आणि हे लावून तुरटी लावून थांबवलं. तर आता असं झालंय, बघू शकता. कसं काय काय माहिती, कधी होणार काय माहिती. तर आता तुम्हाला मस्त भाजी दाखवते, लाल भाजी बाफीची. तर ही भाजी कशी करायची तुम्हाला दाखवते. ही भाजी आधी बारीक बारीक सगळी चिरून घ्यायची आहे आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. आधी चिरून घेते एकदम जसं बारीक बारीक आपण एखादी भाजी चिरतो ना, तशा पद्धतीने सगळी बारीक बारीक चिरून घ्यायची. दांड्या पण घ्यायच्या आहे, फक्त एवढ्या खालच्या दांड्या घ्यायच्या नाही, बाकी इथून दांड्या पण घेऊ शकता. सगळं भाजी चिरून घ्यायची. आता मी चिरून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर इथे चला आता भाजी कापून घेऊ. बाफळीची भाजी आणि त्याची पानं कशी दिसतात तुम्हाला दाखवते. तर बघू शकता अशा पद्धतीने पानं दिसतात त्याचे, बाफळीच्या भाजीचे असे. आणि त्याच्यामध्ये इतकं पाणी आहे ना, असं दाबलं तरी इतकं पाणी निघतं. तर अशा पद्धतीची बाफळीची भाजी असते. खूप पौष्टिक आणि गुणकारी भाजी आहे ही सुद्धा बाफळीची. त्याच्या बिया पण तुम्हाला मी दाखवेल. बिया त्याची चटणी केली होती आणली याची, तर ती तुम्हाला दाखवते चटणी. बियांची चटणी केली होती, बघू शकता. तर ही ना बिया कशा लागतात, जसं बाळशेपा माहिती असेल तुम्हाला, बाळशेपा किंवा ओवा, तशी चव लागते सेम. तर भारी एकदम. तर चल आता आम्ही मस्त कट करून घेते सगळी भाजी. खालची सगळी दांड्या काढून घेणार आणि बॉईल करत ठेवते. पटकन होऊन जाते, इझी. कांदा वगैरे टाकून मस्त होते. तर आता मी अशी चिरून घेते सगळी बारीक 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 आणि मस्त छान बॉईल करून घ्यायची. तर इथे अशी कापून घेतली आहे, मस्त छान धुवून घ्यायची आणि वाफवायला म्हणजे उकळत ठेवायची, उकळून घ्यायची भाजी खूप मस्त. तर मीठ टाकून. तर चला आता जसं ब्लांच करतो ना आपण पालक वगैरे, तसंच ब्लांच करून घ्यायची आहे. फक्त जास्त उकळवायची आहे ही. तर चला आता करून घेते आणि एक साईडला पीठ पण मळते, तोपर्यंत ब्लांच होईल ती. चला मस्त करू. तर इथे मोठं पातेलं ठेवलेलं आहे मी, बघू शकता. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला ब्लांच करून घ्यायची. मीठ टाकते इथे, म्हणजे भाजीचा कलर बदलत नाही, हिरवाच राहतो. तर छानपैकी धुवून घेतली 2-1 पाण्याने. आता परत अजून पाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये मी. तर चला आता टाकून घेऊ आपण बाफळीची भाजी. तर मी ना ह्या रेसिपीज त्यांनाच विचारते जिथून घेते ना मी, ज्या बायकांकडून, ज्या आजीकडून भाज्या घेते, रानभाज्या, त्यांनाच मी त्या रेसिपी विचारते कसं करायचं, काय करायचं, आणि त्या पद्धतीने मी करते. आणि बाकीच्या भाज्या तर सासूबाईने शिकवलेल्या आहेत, जशी बांबूची झाली, बाकी चाईचं महत्व ती माझी माझ्या पद्धतीने करते मी. बाकी ह्या नवीन भाज्या आहे ना, बाफळी किंवा मग शेवळाची भाजी, तर ते मी त्यांना विचारते, त्या बायकांना विचारते किंवा त्या आज्यांना विचारते, सांगतात.
आपण भाजी घेतली का त्यांच्याकडून आपण विचारायचं की कशी करता, त्यांच्या पद्धतीने करायची, खूप छान लागते. तर याच्यात तुम्ही ना डाळ पण टाकू शकता भिजलेली, आपली हरभऱ्याची किंवा मुगाची. मी डाळ वगैरे नाही टाकणार, मी कांदा टाकेल, भरपूर कांदा लसूण. इथे आता ठेवलेली आहे आणि थोडस ना झाकून देऊ म्हणजे वाफ वळेल त्याला. चला, मस्त ठेवलेली भाजी. आता पटापट पीठ मळून घेते साईडला. आणि पालक डाळ केलेली आहे, ती पालक डाळ शिजवलेली आहे, त्याला पण फोडणी देते मस्त. तर इथे बघू शकता आपली बाफेची भाजी शिजून झालेली आहे, अशी बॉईल करून. आता ती ड्रेन करून पिळून घ्यायची चांगली. आता खूप गरम आहे, थोडीशी कोमट होऊ देते हे, आणि पिळून घ्यायची आहे ही भाजी पूर्ण. सगळं पाणी काढून घ्यायचं त्याचं. तर ते आता करून घेते. आणि इथे भरपूर सारा कांदा कापला आहे, नंतर इथे हिरवी मिरची आणि भरपूर सारा लसूण कुटून ठेवलेला आहे भाजीसाठी. तर आता मी ही सगळी भाजी ना पिळून घेते. तर ही भाजी बघू शकता अशी पिळून घेतलेली, खूप त्याचं पाणी सगळं काढून टाकलं आणि अशा पद्धतीने पिळून घेतलेली आहे आणि मस्त शिजून गेली भाजी. तर आता इथे पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरे, नंतर मोहरी टाकायची, नंतर लसूण आणि हिरवी चटणी, त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा पण मस्त आपल्याला लाल करून घ्यायचा आहे. तर कांदा बघू शकता एकदम मस्त फ्राय झालेला आहे, मऊ पण झाला आणि फ्राय पण झाला. आता मसाल्यांमध्ये फक्त आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, त्याच्यानंतर हळद, एवढंच टाकायचं आहे. तर मस्त मिक्स करून त्याच्यात आपल्याला भाजी टाकायची आहे, आपली बाफेची भाजी. आता मस्त मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला ना 5 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचे झाकून परत एकदा. मी गॅसवर आता 5 ते 10 मिनिट वाफवून घेऊ आपण भाजीला. तर इथे आपली बाफेची भाजी झालेली आहे, बघू शकता अशी या पद्धतीची, आणि खूप छान लागते. त्याच्यामध्ये तुम्ही डाळ पण टाकू शकता, मुगाची डाळ भिजवून किंवा हरभऱ्याची डाळ, मस्त लागते भाजी. तर झालेली आहे. आता पटकन चपात्या करून घेते. आणि कशी वाटते रेसिपी, एकदम साधी सोपी, तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून. तर आता पटापट पोळ्या करून घेते आणि बोलते नंतर तुमच्याशी. इथे आवरलेलं आहे आणि आता चालले बाहेर, राख्या खरेदी करायच्या आहे रक्षाबंधनसाठी. तर तेच चाललंय, विहान ते क्लासला चालले. झोपलाय ना. चला आता कशा राख्या मिळतात ते बघू आपण. गर्दी आहे ना, बघू शकता पंचवटी कारंजाला. तर आता आम्ही ना माझ्या भावाला राखी बघायची आहे. मेन रोडला इतकी गर्दी ना राख्या घेण्यासाठी रक्षाबंधनच्या. तर तुम्हाला दाखवते मी, बघू शकते. कशा पण चालत.
तर बघू शकता कुर्ती घेण्यासाठी एवढी गर्दी आहे बापरे. माझ्या मागे ना ह्यांची कॉर्नरला कुर्ती घेण्यासाठी गर्दी, कारण उद्या रक्षाबंधन आहे ना, त्याच्यामुळे बघू शकता बायकांची किती गर्दी आहे. तर इतकी गर्दी आहे ना मेन रोडला, आणि राखी घेण्यासाठी आणि कुर्ती घेण्यासाठी खास. आज खूपच गर्दी आहे, लागोपाठ सुट्ट्या आलेल्या आहे 2-3 दिवस, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. बघू शकता तिकडे कानडे मारुती लेनला पण भरपूर गर्दी असेल, कारण फेस्टिवलचं सगळं साहित्य इथे भेटतं त्या ठिकाणी. तिथे बघू शकता सगळं फेस्टिवलचं सामान आता सुरू होईल, गणपतीचं सगळं साहित्य घ्यायला. बघू शकता अजून तर आलं नाही साहित्य, पण मग थोड्या दिवसांनी येणार आहे साहित्य इथे. इथे बघू शकता बघू शकता गणपतीचं साहित्य या ठिकाणी भेटतं, डेकोरेशनचं. बघू शकता इथे स्टॉलच लागलेले सगळे. बघू आता बघू शकता इथून ची गर्दी आहे ना राखी घ्यायला. दोऱ्याचा ऐकलं का? ब्रदर नाव मस्त आहे आपण. काही जितक्या महाग वापरे जे 40-40 भेटायचे त्या 60-60-70-70 रुपयाला भेटत आहे. खरंच तितक्या महाग आहे. बघते आता डायरेक्ट आपण कॉलेज रोडला इकडे महाग एवढ्या, त्यापेक्षा कॉलेज रोडला पण स्टॉल भारी होतात, तर तिथे जाऊन बघतो. काही घेतली नाही, घेतलं खायला. बघू शकता
कारण नित्य मास्क संपल्याच्या कॉलेज रोडला जाऊन बघू, तिथेच नेहमी घेते मी कॉलेज रोडला, तिथे जाऊन बघू. गिफ्ट घ्यायचंय तर इथे आरकेवर एक इलेक्ट्रॉनिक्स आहे होलसेल, तिथे बघतो काहीतरी. आहे अशी अशी ओपन झाले. इलेक्ट्रिक लाइटिंग पण आहे. गणपतीच्या इथे ठेवायला मिनी वाला आपण ठेवली लागलो. हा मस्त होता व्हिडिओ कॉल. काढत बसेल. हा टाकले ते टाकल्यानंतरच फ्रेंड निघतं. ओके त्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे राखी पौर्णिमेचं. कॅमेरा, ह्याच्यात व्हिडिओ वगैरे सगळं चालतं. मेमरी कार्ड टाकल्यावर सगळ्या गोष्टी चालतात. तुम्हाला दाखवेल मी. तर हे होम लाईट ट्रेडर्स आहे. तर इथं सगळं भेटतं, इलेक्ट्रॉनिक्स, ट्रायपॉड वगैरे. तर बघू शकता तिथे आरकेवरच आहे. आरकेवर इथे चला. तर बघू शकता कॅमेरा वगैरे सगळं भेटतं इथे. ड्रोन भेटता. केवरच आहे हे दुकान, बघू शकता आरकेवर. चहा पिण्यासाठी थांबले कॉलेज रोडला. आणि तेच माझ्या भावासाठी राखी बघते. माझा भाऊ रशियाला, माहिती तुम्हाला. त्याला अशी युनिक राखी घ्यायची ब्रेसलेट सारखी, तर तीच शोधते. बघू आता, जशी माझं पेंडंट घेतलं ना त्या पद्धतीचं घ्यायचं आहे. तर आता मी माझ्या भावासाठी ना ब्रेसलेट सारखी राखी शोधते. ती राखी आहे ना कायम घालेल हातामध्ये ब्रेसलेट सारखं. तर आता इथे आजचीच दुकान आहे कॉलेज रोडला, तिथे बघते. इथे या ठिकाणी राख्या पण आहे त्यांच्या, पण बघू आता इथे आर्चिस मध्ये. तर आता आर्चिस मध्ये बघू आपण राखी ब्रेसलेट टाईप. होय हे असं का? नाव टाकून मिळेल ना? कशी जाते ही? 199. हा, नाव टाकून मिळेल आपल्याला, कोणती चॉईस करायची. पाण्यात जाईल. तर इथे बघू शकता अशा राख्या आहे. तर ही आहे ना कस्टमाइज करून मिळेल, नाव टाकून मिळेल याच्यावर. तर छान दिसेल. राखी आहेत नॉर्मल. हे बघ घड्या. तुम्ही ना हे घेतलं होतं काय मस्त आणि भावासाठी अशी घेते. राख्या आणलेल्या बघू शकता. तर ह्या देव राख्या आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या सगळ्या राख्या आणलेल्या आहेत, याला बांधणार आहे. तर ही माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलाला बांधणार आहे, अनिशला, छोट्या मुलाला. नंतर हे मयंक साठी, अर्णव साठी, ईशान साठी आणि विहान साठी असे कियाला बांधणार एवढ्यांना. आणि माझ्या भावासाठी खूप छान राखी घेतलेली, ती दाखवते तुम्हाला. माझ्या भावासाठी मी एकदम युनिक राखी घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकता अशी घेतलेली आहे छान पैकी. तर एवढीच राखी ही कितीला 200ला मिळालेली आहे. बघू शकता एकदम असं पॅकेजिंग आहे त्याची. तर मला ब्रेसलेट टाईप घ्यायची होती, पण आता ही देईल, ही ठेवू शकतो तो खूप दिवस हातात.
तर ही घेतलेली आहे माझ्या भावासाठी. बाकी मग ह्या सगळ्या कियाराच्या हे माझं भावांसाठी पाकिटात घेतलेल्या आहे. आहे वाटतं कार्ड.